सगळे आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हाला सर्वांचं आणखीन एका नवीन मस्त अशा व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर खूप दिवसापासून कमेंट होते की पेडिक्युअरचे व्हिडिओ दाखवा, पेडिक्युअरचे व्हिडिओ दाखवा. तर 1-2 वर्ष अगोदर मी पेडिक्युअरचे व्हिडिओ टाकला होता युट्यूबला. खूप छान रिस्पॉन्स आला होता, बऱ्याच जणांनी बघितला होता. त्याच्यानंतर ना मी जे सॉन्ग टाकलं होतं त्याच्यासाठी कॉपीराईट क्लेम पडला होता मला. त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला आणि त्याच्यामुळे मग तो आता व्हिडिओ युट्यूबच्या चॅनलवर नाहीये. त्याच्यामुळे बरेच मत आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघितले पण पेडिक्युअरचा व्हिडिओ दिसतच नाही. तर त्याचं हेच कारण आहे की डिलीट करावा लागला, त्याच्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ दिसत नाही. तर खूप साऱ्या कमेंट होतो त्यात काही कारणास्तव मला होत नव्हतं पेडिक्युअरचा व्हिडिओ करणं. तर वट सावित्रीची पौर्णिमा 5-6 दिवसावर आलीच आहे. त्याच्यामुळे चला तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. तर घरगुती पेडिक्युअर कसं करायचं, खूप सोप्या सोप्या ट्रिक आणि ट्रिक्स यासोबत मी तुमच्यासोबत शेअर करेन. कोणत्याही मेडिकल मधलं किंवा मग बाहेरचं पेडिक्युअरचं मास्क वगैरे घ्यायची आपल्याला गरज लागत नाही. किंवा पेडिक्युअरचा प्रश्न असेल ना तरी सुद्धा घरच्या घरी पेडिक्युअर कसं करायचं किंवा असेल तर कसं करायचं. तर माझ्याकडे होता पण मी गावाकडे माझ्या सिस्टरसाठी मी ठेवलेला आहे, कारण की गावाकडे शक्यतो तशा गोष्टी भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे मी तो ठेवलेला आहे. आणि पेडिक्युअर ब्रश वापरून कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी ते शेअर सुद्धा करेन. आणि जर असेल तुमच्याकडे तर तो कसा यूज करायचा ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इतके स्टार्ट. पेडिक्युअरची सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ना ते आपले नखं असतात ना, ते नखं वाढलेले ते व्यवस्थित कट करायचं. किंवा मग आता बऱ्यापैकी ना माझ्या अंगठ्याला बऱ्यापैकी तसंच होतं. जे अंगठ्यामध्ये साईडचे जे नखं असतात ना ते स्किनमध्ये रुजले जातात आणि का दुखतात ना, इतकं पेन होतात. सो ते व्यवस्थितपणे कट करणं, सेप देणं नखाला ते पहिलं काम असतं. त्याच्याबरोबर जे नेल पेंट लावलेलं असेल तर ते रिमूव्ह करून नंतर नखं व्यवस्थित कट करायची. तर जास्त मी नेल पेंट लावत नाही, त्याच्यामुळे जास्त माझ्या पायाला नेल पेंट नाही आहे. ते रिमूव्ह व्यवस्थित झालेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं मी फक्त माझ्या अंगठ्याला आहे ते नंतर रिमूव्ह करून घेणार आहे. व्यवस्थितपणे नखं कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. जास्त वाढलेलं असेल आणि व्यवस्थित सेप करून घ्यायचे आहेत नखं. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या पायावर बघितलं डेड स्किन निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर टाचा उरलेले आहेत आणि घोटा देखील काळा झालेला आहे, म्हणजे डेड स्किन त्याच्या ठिकाणी साचलेली आहे. ते कसं रिमूव्ह करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर आपण नखं व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहेत. दुसरी स्टेप आहे बकेटीमध्ये गरम पाणी घ्यायचं. जास्त गरम नाही, कोमट पाणी घेतलं तर देखील चालेल. जेवढं आपल्या पायाला सोसेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोठं मीठ टाकून घ्यायचं आहे. नॅचरली सगळ्यांच्या घरामध्ये असतात. तुम्हाला शॅम्पू वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी काही केलं नाही, नॉर्मल मीठ टाकून घेतलेलं आहे. 20 ते 25 मिनिट आपल्याला मस्तपैकी टाचा किंवा याचे पाय याच्यामध्ये शेकून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी जास्त गरम पाणी घेतले नाही आणि हळूहळू याच्यामध्ये तांब्या, 1.5 तांबे, 2 तांबे हळूहळू मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करत गेलेले आहे 20 मिनटं. आणि मस्त तुम्ही बघू शकता जास्त गरम पाणी या ठिकाणी मी घेतलेलं नाही. आणि आता 20 ते 25 मिनटं आपल्याला असंच पाय मस्तपैकी शेक करून घ्यायचे आहेत. आता आपले 20 ते 25 मिनटं पाण्यामध्ये आपण पाय ठेवलेले आहेत. तर त्या स्क्रब म्हणजे पॅक बनवून घेऊयात. तर या ठिकाणी सगळ्यांच्या घरी दूध असतं, त्याच्यावरची साई किंवा दूध या ठिकाणी घ्यायचं आहे. ते नसेल किंवा त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं तूप घेऊ शकता किंवा मध घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स सांगितले आहेत. तूप किंवा मध किंवा साई दुधावरची किंवा दूध, चारीपैकी कोणती एक गोष्ट आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बेसन घेतलेले 2 चमचा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकता. आता या ठिकाणी तुमच्याकडे जर आंबी हळद असेल तर तुम्ही आंबी हळद घ्या अर्धा चमचा. नसेल तर नॉर्मल हळद घेतली तरी देखील चालते. आणि सगळं मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी किंवा गुलाबजल टाकून. पाणी गुलाबजल नसेल तर तुम्ही दूध या ठिकाणी ॲड करू शकता थोडंसं. तर टेक्स्चर थोडंसं जास्त पातळ देखील करायचं नाही, जास्त घट देखील करायचं नाही. आता लास्ट इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी मी थोडीशी साखर स्क्रबिंगसाठी आणि कॉफी पावडर या ठिकाणी टाकून घेत आहे. डेड स्किन आपले जे पायावर आहे तर ते पूर्णपणे निघून जाते. आता आपलं स्क्रब तयार झालेला आहे, पॅक म्हणू शकतो आपण पेडिक्युअरचा. आपले पाय 20 ते 25 मिनटं मस्तपैकी आपण बघू शकता. जे टाचा आपल्या उरलेले आहेत ना ते तुम्ही बघू शकता. हे असं त्याचं जे डेड स्किन आहे आपली पायावरची तर ते येते. या ठिकाणी तुम्ही पेडिक्युअरचा जो ब्रश असतो ना तर ते दगडाच्या आकाराचे व्हाईट कलरची वीट असते, तुम्हाला ते फोटोमध्ये दिसतं, त्याने घासलं तरी देखील चालतं. आणि साधं सोपं आपल्या पहिल्यांदा काय पेडिक्युअरसाठी ब्रश वगैरे नव्हते, साधा सिंपल जो दगड असतो सो तर
त्या दगडाने म्हणजे डेड स्किन आहे घासल्यावर जी डेड स्किन निघते आपली ती फक्त आपल्याला काढायची आहे. ती पेडिक्युअर ब्रशने काढा किंवा तुम्ही नॉर्मल दगडाने काढा. तर मस्तपैकी मी तर म्हणते दगडानेच मस्तपैकी डेड स्किन निघते. आणि लहानपणापासून पेडिक्युअर म्हणजे आपल्याला दगडाने पाय घासणं वगैरे हेच असतं. फक्त 2 ते 3 स्टेप याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. डेड स्किन निघल्याच्या नंतर ना घोट्याला, पायाला, टाचाला पूर्ण म्हणजे आपण पॅक बनवलेला आहे तो पॅक 5 मिनटं स्क्रब करून घ्यायचा आहे. जास्त रगडायचं नाही. हलक्या हाताने स्क्रब न केलं ना तरी देखील चालतं. 5च मिनटं आपल्याला ड्राय होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही रिझल्ट बघू शकता या ठिकाणी मी पाय धुवून घेतलेले आहेत आणि डेड स्किन बऱ्यापैकी निघलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाय झालेले आहेत. आता ह्याच्यावर मस्तपैकी कोणतंही जे लोशन किंवा मॉइश्चरायझर आहे तर ते अप्लाय करायचं आहे. आणि सॉक्स घालायचे आहेत. जर तुम्ही दिवसाचं केलं आहे तर थोडी सॉक्स घाला, नसेल तर डायरेक्ट तुम्ही झोपूसुद्धा शकता. घोटे तुम्ही बघू शकता माझे किती काळे झाले होते. बऱ्यापैकी डेड स्किन निघलेली आहे. आणि हो, एकदाच पेडिक्युअर केल्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट काही लगेच बघायला भेटणार नाही. जर महिन्यातून तुम्ही एकदा किंवा 2दा पेडिक्युअर करत असाल तर उत्तम, चांगली गोष्ट आहे. स्वतःचं स्किन केअर करायला आलंच पाहिजे आणि ते करायलाच पाहिजे. आता मॉइश्चरायझर या ठिकाणी मी अप्लाय करून घेत आहे. हा फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. जेव्हा तुम्ही पेडिक्युअर करायला तुम्ही तुमच्या पायाकडे बघताल ना तुम्हालाच प्राऊड फील होईल, मस्त वाटेल. आणि पैंजण वगैरे घातलेले असतात, जोडवे असतात घातलेले, त्याचबरोबर मस्त असे नेलपेंट लावायची. पेडिक्युअर केल्याच्या नंतर खूप मस्त आणि छान पाय दिसतात. तुम्हालाच सारखं पाहावंसं वाटेल तुमच्या पायांकडं. आणि आय होप तुम्हाला सोपे ट्रिक अँड टिप्स सांगितलेल्या आहेत. तर हळदीने याच्यामध्ये जे तुमच्या टाचाचा भेगा वगैरे असतील ना तर ते बुजण्यास मदत होते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि छोटासाच केलेला आहे, जास्त केलेलं नाहीये. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.